नमस्कार. मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं मित्रांनो स्वागत आहे. आणि बरेच दिवसानंतर आपण एकत्र भेटलेलो आहोत. अर्थात मला तुम्हाला कित्येक दिवसानंतर ओरिजिनल जंगल कसं आहे, जंगलात काय काय सध्या चाललेलं आहे, आणि सध्या मला तुम्हाला कोणते तरी प्राणीही दाखवायचे आहेत. त्या निमित्तानं चला तर म्हटलं आज वेळ मिळालेला आहे तर आपण जंगल थोडंसं फिरू. तर मी ज्या ठिकाणी आलेलो आहे ते ठिकाण कसं आहे हे पहिले मी तुम्हाला दाखवतो. आता ज्या दिशेने मी आलो बरं का, मी या दिशेने सरळ आलो. आता जंगलामध्ये आवाज फार वाढवायचे नसतात, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे. तर या दिशेने मी आलो. हा जो स्पॉट आहे, ही जी जागा ही अतिशय महत्त्वाची आहे. एक तर या दिशेनं येणारी सगळी जनावरं इथे येतात, इथून खाली उतरतात. या जंगलातून येणारी जनावरं इथे येतात, इथून खाली उतरतात. या अशा रचनेला सऱ्या असे म्हणतात. आणि या सऱ्या कुठं उतरतात त्याला खूप किंमत आहे. आणि ही जी किंमत आहे ती अभ्यासाशिवाय आपल्याला कळत नाही. जे जनावरे पाहायचे असतील तर नुसतं जंगल फिरण्यात काही अर्थ नाही, तर जनावरे कुठून उतरतात ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. हा जो मधला भाग आहे तो ओढ्याचा भाग आहे, जोड जंगल आहे आणि तो कोरडा आहे. मी आता गेलो होतो वर. आता इथून आलो ते एवढ्यासाठी मी जाऊन आलो की कोणत्या प्राण्याची पायसर म्हणजे पगमार्क दिसतात का, तर ते मला पगमार्क दिसलेत. बहुधा सांबराचे आहेत, भेकराचे आहेत, गव्याचे आहेत. इकडेही तेच दिसत आहेत. पण काही पगमार्क खाली जाताना दिसत आहेत. आता यांनी खाली का जावावं, तर खाली आहे पाणवटा, म्हणजे पिण्याची जागा, पाणी पिण्याची जागा. आता त्या पाणी पिण्याच्या जागेवर हे प्राणी इथून असे जातात, पाणी पितात आणि परत याच रस्त्यानं इकडे जातात किंवा इकडे जातात. इकडून आलेले असतील तर इकडे जातील, इकडून आलेले असतील तर इकडे जातील. आता साधारणतः आपल्या घड्याळामध्ये वाजलेत 3:30, म्हणजे 4-4:30च्या दरम्यान हे प्राणी हळूहळू खाली येतील. त्यांना त्रास होऊ नये तर आता थोडे आवाज येत आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला पाणी दाखवतो, पाणवटा दाखवतो. आणि आपण हे जनावर जिथं कुठं बाहेर पडतील त्या ठिकाणी थांबणार आहोत. काय काय येतं आहे, काय काय पाणी पिण्यासाठी येतं आहे आणि आपल्याला काय दिसतं आहे ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आता ही जागा नाही आहे इथं थांबण्याची, आपल्याला जायचं आहे. फक्त पाणवटा मी तुम्हाला दाखवतो, नंतर आपल्याला वर बसायचं आहे. ओके. इथं हा आहे पाणवटा. या पाणवट्यावर इथून येणारी जनावरे इथे येतात. इथंही पाणवटा आहे. आणि मी ज्या रस्त्यातून खाली उतरलोय त्याच रस्त्यातून जनावरे इथे येतात. आता थोडंसं इथं बघा, हे इथं बघा, हे ॲक्च्युली ही शिंग आहेत, ही गव्याची शिंग आहेत. आणि ह्या शिंगाने त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये डांगलणं असं म्हणतात. तर हे ओरखडे आहेत ना गव्यांचे आहेत आणि इथं हे घासलेलं आहे. तर इथं अशा ह्या ठिकाणी हे पाणी पितात. पाणी पिल्यानंतर आणखीन इथं काय दिसते, सांबराचे पाय आहेत. इथं पाणी पितील, थोडेसे परत इथं थांबतील, आणखीन वर जातील, आडोशाला उभा राहतील, शांतपणे उभा राहतील, रवंद करतील आणि पुन्हा त्यांना ज्या दिशेला जायचं आहे त्या दिशेला निवांतपणे ते चरत जायला लागतील. आपण काय करणार आहोत, आपण आता इथं नाही थांबणार, कधीही पाणवट्यावर थांबायचं नाही आहे, त्यांना त्रास होतो. कोणतं जनावर इकडे येतं आहे हे आता आपल्याला पाहायचं नाही आहे, पण पाणी पिऊन ज्या दिशेनं ते येतात संभाव्य तिथं आपण थांबू. आज काय दिसतं आहे ते फक्त पाहू. तिथं गेल्यानंतर तुम्हाला जे काही दिसेल ते ह्या माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो. मोबाईलमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे, पण मी जिथं काही बसणार आहे तिथून तुम्हाला मी नक्की काही नाही काहीतरी आज दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघूया आपल्याला आज काय दिसत आहे. पाणवटा सोडून आपण पुढे जाणार आहोत.
2 रस्ते आहेत. ज्या रस्त्याने मी वर आलो तो एक रस्ता आहे आणि त्याला फुटलेला आणखीन एक रस्ता आहे की जो मुख्य रस्त्यावर जातो. आता आपण ज्या रस्त्यावर बसणार आहोत त्या अगदी समोर बसणार आहोत, म्हणजे ज्याच्यामध्ये नेचे आहे, बाळकारव आहे आणि ह्या जंगलामध्ये त्यांना वास नाही येणार विशेषतः. तर खरं तर असं फिरणं किंवा असं मागावर बसणं चुकीचं आहे, धोकादायक आहे. कदाचित वासरू असेल गव्याचं किंवा सांबराचं पिल्लं असेल किंवा भेकराचं पिल्लं असेल तर त्याच्या पाठोपाठ कदाचित बिबट्या येण्याची शक्यता अधिक असते. या जंगलामध्ये भरपूर बिबट्या आहेत आणि काहीतरी बरंच आहे की जे मी तुम्हाला सांगू इच्छित नाही. तर थोडंसं आम्ही काय करतो, या मोठ्या अशा घनदाट जंगलातनं, थोडेसे घनदाट म्हणता येणार नाही पण थोडंसं धोकादायक आहे, दिसता येणार नाही असे जंगल आहे. तर त्या जंगलात आम्ही थोडंसं पुढं बसतो. एक तर ते इथं या एरियामध्ये आलेले दिसतील, नसेल तर दुसऱ्या रस्त्यानं गेले ना तर मुख्य रस्त्यापर्यंत, म्हणजे जो गाडीचा रस्ता आहे तिथं बाहेर पडतील. त्यांना जंगल ओलांडून जायचं आहे. आपण बघूया नेमकं ह्या दोन्हीच्या मध्ये बसू. अंदाज तो पाखरं आरडतात ओरडतात त्या दरम्यान आपल्याला थोडासा खाली आवाज येतोय. आपण जागा तोपर्यंत बदलूया, इकडे बसू. हे किती घनदाट आहे बघा. चुकून समजा पुढं एखादा पुढं प्राणी जर असेल तर आपण त्यांच्या ऑन दी स्पॉट पुढ्यात जाऊ किंवा पायातून उठेल, विशेषतः रानडुकरं वगैरे. पण आमची चाहूल त्यांना लागते, त्यांचीही चाहूल आपल्याला माहिती असते. अभ्यास असल्याशिवाय अशा गोष्टी करायच्या नाही आहेत. विनाकारण रील तयार करण्यासाठी किंवा व्हिडिओ तयार करण्यासाठी अशी रिस्क घ्यायची नाही. खूप वर्षाचा अभ्यास आहे म्हणून मी हे सगळं करतोय. हे सगळे रस्ते गव्याने तयार केलेले आहेत जनावरांच्या इथे. ह्याला सगळ्याला बाळकारव म्हणतात. त्याला बाळकारव जे आहे ना ती जवळजवळ 14 वर्षानंतर फुलते. अगदी कसं छान सुंदर दिसते. आपण तिथं जाऊन बसू, म्हणजे आलेच तर या एरियात आपल्याला दिसतील, शूटिंग करता येईल, नसेल तर रस्त्यावर दिसतील. इथं आपण थांबूया. एक तर ते ह्या मळीमध्ये येतील, नसेल तर या रस्त्यावर येतील. इथं का थांबायचं तर इथं झाड आहे. चुकून वासरू असेल तर अंगावर येतील. आल्यानंतर आपण पटकन झाडावर चढू शकतो, नसेल तर सरळ रस्त्यावर जाऊ शकतो. दोन्ही ठिकाण दिसण्याची जागा ही आहे. कित्येक वर्षी मला चांगला अनुभव आहे की या ठिकाणी बऱ्याचदा जनावरं दिसतात. अटॅक होऊ शकत नाही आहे इथं. आणि विशेष म्हणजे ते ज्या दिशेने येणार आहेत ती दिशा आहे उत्तरेची. मी आहे त्यांच्या दक्षिणेला. वारे पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहे, त्यामुळे माझा स्मेल त्यांना येणार नाही आहे. ही जागा अतिशय कम्फर्टेबल आहे. मी इथंच त्या झाडाच्या शेजारी इथेच बैठक मारतो. याच्यासाठी मचाण असतात किंवा झाडावर बसण्याच्या जागा किंवा हूड असतात. हूड म्हणजे ढाळे वगैरे अंगावर घेऊन, म्हणजे आपली चाहूल त्यांना लागू नये. आम्ही असंच माळावर बसलोय, पण खूप वेळ लागतो. त्याला पेशन्स थोडासा हवा असतो. कुठं नाही कुठं तर ते येतीलच. असं बसल्यानंतर चुकून असं हे सापाची पिल्ली बाहेर पडतात. त्यामुळे जंगलात कुठेही बसत असताना फार काळजी घ्यावी लागते. ते गवे बघायच्या नादात हे चावलं असतं. त्यामुळे अशा काही गोष्टी अति महत्त्वाच्या आहेत. चला, त्याचं घर आहे, आपण त्याच्या घरामध्ये आलेलो आहोत, त्यामुळे फारसा तर त्याचा विचार करायला नको. काळजी फक्त घ्यायला हवी.
कोपऱ्यावर आहे जास्ती कोपऱ्यावर. कॅमेरा टाकूया कॅमेरा. बाहेर तो बाहेर येत नाही आहे, तो तसाच आत बसला आहे. थोडासा त्रासिक झाला त्याला आपला स्मेल लागला आहे. तो त्रासिक आहे, सतत असे मान हलवतो आहे. मग थोडंसं रिस्क आहे, नको जायला पुढं. तो आत गेल्यानंतर मी अगदी थोडंसं पुढे जातो. त्या पुढल्या वळणावर तो आहे, तो थांबला. होय, डोंगळी आहेत, वाघ डोंगळीत, त्याला ऑइली अँट असं म्हणतात. ती भरपूर आहे तिथं, पण पर्याय पण नाही आहे. मी उठतो इथनं. डोंगळे चावले 2 ठिकाणी. ही जागा इथं ते गवे मगाशी उभा होते आणि इथून हे सळ आत जाऊन इकडून पळाले. इथं हिरवळ आहे, चांगली खाण्यासाठी आहे ही जागा. आणि आम्ही तिकडे उभा राहिल्यामुळं त्यांना ते लक्षात आलं नाही, त्यामुळं आम्हाला ते बघता आले. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे गवे जे आहेत तर त्यांच्यापासून सुरक्षित राहणे, आता मी तुम्हाला सापही दाखवला, सुरक्षित राहणं गरजेचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जंगलात काळजी घेतल्याशिवाय जाऊ नये. शूज चांगले पाहिजे, ड्रेस कोड चांगला पाहिजे. आत्ता मी तुम्हाला दाखवलं धोके कसे असतात. तर ह्या काही गोष्टीपासून वाचण्यासाठी अनुभवी माणूस तुमच्याबरोबर पाहिजे. नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, लाईक करायला विसरायचं नाही. चला तर बघूया मराठी डिस्कवरीवर कोणता पुढचा व्हिडिओ आहे. धन्यवाद.